सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली MPSL हटाव मालेगाव बचाव यासाठी सर्व पक्षीय आंदोलन सुरू झाले होते। परंतु MPSLच्या संदर्भातील तक्रारीबाबत स्वतः पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेतल्यामुळे आम्ही आमचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे, असे आज मराठा दरबार येथे सर्वपक्षीय आयोजित पत्रकार परिषद सुनील गायकवाड यांनी घोषित केले। त्याचबरोबर यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की नामदार दादा भुसे माझे चांगले मित्र आहेत, ते सत्तेत आहे, त्यांनी जर हा प्रश्न निकाली काढला तर आनंदच होईल। उलट आमच्याकडे आलेल्या तक्रारी देखील आम्ही त्यांच्या कार्यालयातच पाठवू। जनता पण MPSL वर नाराज आहे आणि त्यांनी जर जनतेला न्याय दिला तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी यावेळेला सांगितले। आणि जर जनतेला न्याय नाही मिळाला तर आम्ही मात्र परत आंदोलन छेडू, असेही ते यावेळी बोलले। यावेळी मंचावर गुलाब पगारे, राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला, दिनेश ठाकरे, मदन बापू गायकवाड, राजेंद्र शेलार, दिनेश पाटील, जितेंद्र देसले, बाळासाहेब आहिरे, मनोज जगताप, दीपक शिंदे, भरत पाटील, जमील क्रांती, भारत मजदे, संजय काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश। आज आपण जी सर्वपक्षीय पत्रकार परिषद बोलवली, काय नेमका विषय आपला MPSLच्या बाबतीत सर्वपक्षीय आंदोलन जे आमचं चालू होतं, तर त्या आंदोलनाचे आत्तापर्यंत काय काय याच्यामध्ये प्रगती झाली आंदोलनाची, तो विषय ठेवणं। आणि दुसरं, काल अचानक आयुक्तांनी जे पत्रक काढलं भूमिगत गटारीच्या संदर्भात, असे हे दोन विषय महत्त्वाचे होते आणि ते विस्तृतपणे या ठिकाणी मांडले गेले। आमची मागणी एकच आहे, ही कंपनी नकोच आहे। याच्या बाबतीत आता आम्ही हायकोर्ट आणि राज्य शासनाकडे, तुम्हाला ते पत्र दाखवलं चालू की राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा आमचा चालू राहील। दरम्यानच्या काळामध्ये मंत्र्यांनी या आंदोलनाच्या या मुद्द्यावर एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये कंपनीला काही सुधारणा त्यांनी सुचवल्या आणि त्या बाबतीची माहिती दिली आणि लोकांना आवाहन केलं की त्यांच्या तक्रारी त्यांनी आमच्याकडे द्याव्या। आता आम्ही सर्व पक्ष जरी असलो तरी आज सत्तेची सूत्र त्यांच्या हातात आहे आणि जर नागरिकांना लवकर न्याय मिळत असेल त्यांच्याकडून तर आमचं मत असं आहे की आम्ही काही काळासाठी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थगित करतो। मात्र कागदोपत्री आणि कोर्टाची लढाई या ठिकाणी चालू राहील आणि आम्ही पण बघू, हा एक चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं राहत असताना मध्ये त्याला जो काही गालबोट लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, मुद्दा हायजॅक करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तर आता आम्ही बघू की तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं हँडल करता, नागरिकांना कसा न्याय मिळवून देतात, हे यामागे बघण्याचा दृष्टिकोन आहे। आणि भूमिगत गटारीला जे काही कामं चालले आहेत, आम्ही अनेक वेळा सूचना केलेल्या आहेत की ज्या 6 इंचीच्या लाईन आहेत त्या आम्हाला मान्यच नाही आहेत, याचा डायमीटर बदलला गेला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, 1 महिन्याची मुदत आयुक्तांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिलेली असताना काल त्यांनी जे घुमजाव केलं आणि कोणाच्या दबावामध्ये त्यांनी हे स्टेटमेंट काढलेलं आहे, हे विचारणा करण्यासाठी आता आम्ही हे पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या ठिकाणी आयुक्तांच्या दालनात आम्ही जाणार। आपण म्हणालो दादा की आम्ही हे आंदोलन आता सध्या स्थगित करतोय कारण मंत्री महोदयांनी जबाबदारी घेतली, मंत्र्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे, तर त्यांनी आता नागरिकांना न्याय मिळवून द्यावा। माझा प्रश्न असा आहे की MPSL कंपनीचा जो करार आहे तो कुठपर्यंत आहे आणि जर 20 वर्ष, पण 5 वर्षानंतर त्यांना कंपनी विचार करू शकते। मग ते 5 वर्ष केव्हा संपतायत त्यांची? 5 वर्ष झाले। आता आपण जे म्हणताय की आपण आंदोलन स्थगित करताय, आता 5 वर्ष झाले आणि जर आपण आंदोलन स्थगित केलं आणि परत त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर पुढचे 5 वर्ष किंवा 15 वर्ष आपण काहीच करू शकणार नाही। मग त्या संदर्भात आपली काय भूमिका असेल? कॉन्ट्रॅक्ट जाईल कशाला? कंपनी सुद्धा या ठिकाणी दाखवते ना की तुटीमध्ये चाललेलं आहे असं। हो, पण जर कंपनीने परत कॉन्ट्रॅक्ट गेला, आपण आता आंदोलन स्थगित केलं आणि परत जर कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू झाला तर मग अशा वेळेला आपण काय करणार? मालेगाव बाह्यचा जो शहरी भाग आहे त्याचा अंतर्भाव नव्हता त्याच्यामध्ये, हे घुसवलं गेलेलं आहे, या निमित्ताने होईल मोकळं ते। नाही, माझा प्रश्न असा की आपण आंदोलन स्थगित करताय आणि जर वेळेवर आंदोलन आपलं स्थगित करतोय आम्ही। स्थगित मीन्स आंदोलन आमचं थांबलेलं नाहीये। आंदोलन आता आम्ही कागदोपत्री हे चालणार आहे, आम्ही कोर्टाकडे धाव घेतो आहे, आम्ही शासनाकडे धाव घेतोय, या गोष्टी तुम्हाला वारंवार कळतीलच। तेव्हा आंदोलन स्थगित केलेलं आहे म्हणजे तूर्त थांबवलेलं आहे। याच्यानंतर आंदोलन बाकीच्यांची जी काय आता त्यांनी उडी घेतली, आम्ही त्यांना पूर्ण चान्स देतोय।
त्यांनी आता नागरिकांना न्याय द्यावा, त्यांच्याकडे ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांनी आता हा न्याय त्यांच्या कोर्टात घ्यावा आणि नागरिकांना न्याय द्यावा. ते जर या ठिकाणी असभ्य झाले की आम्ही आंदोलन परत आणखी आणि यापेक्षा उग्र पद्धतीने. मुद्दा एवढा महत्वाचा आहे की जर तो ठेका परत दिला गेला कंटिन्यू, अशा वेळेला आपण कसं थांबवणार? नागरिकांना एक कळतं, सर्वसामान्य नागरिकांना एक कळतं, एक सुनील गायकवाड एक नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर असलेले सहकारी आणि त्याचबरोबर एखादा मंत्री एकाच मुद्द्यावर जर भांडत असतील तर कोणीतरी एकाने थांबलं पाहिजे. असं नको की विरोधाला विरोध, म्हणजे त्यांनी पत्रकार परिषदेची बैठक घेतली आणि त्याच्यासाठी मी विरोध करायला. नाही आबा, आपलं हे म्हणणं बरोबर आहे, परंतु माझा मुद्दा असा की जर तो ठेका कंटिन्यू झाला तर मग त्याला तुम्ही कसं थांबवणार? कसा होईल कंटिन्यू? त्यांना ब्लॅकलिस्ट झाला तर त्यांना घेता येणार नाही ना, ब्लॅकलिस्ट होऊ शकतात ना या सगळ्या विषयावर. ठीक आहे, ठेका रद्द कधी होईल? ज्यावेळेस हे ब्लॅकलिस्ट होतील त्याच वेळेस रद्द होईल. ब्लॅकलिस्ट करावं लागेल त्यांना आणि त्याचे मुद्दे आहेत. बघा, त्यांनी आजपर्यंत 5 वर्षामध्ये 20 कोटी पर इयर त्यांना जो खर्च करायचा होता, एकही त्यांनी सबस्टेशन या ठिकाणी निर्माण केलं नाही. भूमिगत ज्या काही तारा त्यांना टाकायच्या होत्या ते कामं त्यांनी केलेलं आहे. आता गणेश उत्सव समितीचे प्रमोद शुक्लांनी सांगितलं 5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी रस्ता त्यांनी असा मोकळा केला की तो मिरवणूक सुरळीत जातील. आता तुमच्या मालेगाव शहरामध्ये मोठमोठ्या मूर्ती स्थापन व्हायला लागलेल्या आहेत. मागच्या वर्षी आपण पाहिलं किती हाल झाले मूर्त्यांना न्यायला. ठीक धर्म निभवण्यामध्ये अडचण येत आहे मान्य, परंतु ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसले, सर्व पक्ष बसले, याचा पण आपण विचार करा. आणि मी जे फरकला बसलेलो आहे आबासाहेबांच्या बाजूला की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या वतीने या MPCL आणि भैरीगडचे जैविक काम बेकायदेशीर दंगेगिरीने होत असत, त्या दंगेगिरीच्या कामाला माझा पाठिंबा आहे. तर या अनुषंगाने बोलतो की मला या भारतीय जनता पक्षाची अडचण नाही. मी तुम्हाला 2 सेकंदात सांगतो की तुम्ही जे उत्तरं दिल्या, म्हणजे सगळी प्रश्नावली झाल्यानंतर जे उत्तरं येत आहेत तर त्याचं निराकरण मी थोडक्यात करतो. आम्हाला तुमची परमिशन घेतो. एकच सेकंद की मालेगाव पॉवर सप्लाय पासून 5 वर्षाच्या कालावधीत इतकं ग्राहकांना त्रास होतोय की त्या त्रासाला वेठी धरून आपण ही गोष्ट. याच्यात एकच मुद्दा आहे महत्वाचा, लक्षात घ्या. याचा सगळा मतदार हे जे आंदोलन आम्ही चालू केलेलं नाही, चालू असणार आहे, हे आता कायदेशीर न्यायालयीन प्रशासनाकडे की कधी वेळ तर आता होती जबाबदारी आपण सुरुवात केली की आमचं दैनंदिन बिलांचा वगैरे विषय असेल ते सांभाळतील आणि प्रत्येक नागरिकाला रोज जागच्या जागी न्याय मिळेल अशी व्यवस्था निश्चित करतील. त्याच्यानंतर दुसरा विषय जो अचानक आला भूमिगत गटारीचा, या विषयाला मात्र कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि या ठिकाणी मी तर म्हणतो यांनी आता महिनाभर काम स्थगितच करावं. गणपती उत्सव आहे, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतील, पावसाळा चालू आहे, मुला त्यांनी अंदाज करू नये. आपण म्हणतो लोकांना कळतंय पुन्हा त्याच्यावरून लोक बसत येतील, असं काही देखील कामं झाल्यावर आपण म्हणतो त्या कामाला दाखवून सुद्धा आपण फक्त मिळवू शकतो. चांगली गोष्ट. उलट जर असं काही केलं तर कदाचित त्यांचा म्हणजे अजून एक मैत्रीचा सल्ला की जर याच्यातून काही सगळी गडबड झाली, सगळे खोदून टाकलं, सगळं काही झालं तर गाव नाराज होईल. आणि जे मला जबलपूरच्या सिटीत त्यांनी सांगितलं त्याचा पूर्ण फटका यांना बसू शकतो. मी माझ्या मित्राची काळजीच घेतो. समजा तुमचं बंद करावं, हे गणपती उत्सव होऊ द्यावा, पावसाळा थांबू द्यावा, कामाला सुरुवात. तुमच्या मित्राकडून तुमची अपेक्षा पूर्ती झालेली तर मग निवडणुकीत तुमची काय भूमिका राहणार? मला मित्र बघून, मित्र म्हणजे मी सर्व करायची गरज नाही. ऐका ना तुम्ही, मित्र मी निर्णय काहीतरी भूमिका घेतो. एक खासगी मैत्री आणि एक राजकीय, म्हणजे आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीत मला पक्ष मला आदेश करेल तर मला माझ्या पक्षाचा आदेश मानावा लागेल ना. माझ्या नेत्यांनी मला सांगितलं, उद्या समजा बावनकुळे साहेबांनी सांगितलं, जयकुमार रावळांनी सांगितलं, गिरीश भाऊंनी सांगितलं, देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं, दादा भुसेंचं आपल्याला काम करावंच लागेल. काही परिस्थिती मला करावं लागेल. असं काय आबा आपण आमचं काम आता लोकसभेला आपण मित्राबरोबर राहणार. आबा करता अधिकारी की येणारा गणेशोत्सव पाका गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मध्यवर्ती समितीची, गणेश भक्तांची आणि विशेष करून गौरवच्या लोकांची मागणी आहे की जे मिरवणूक मार्ग आहे, गावातले मेन मिरवणूक मार्ग, त्याचं
जे वरतून तारा आहे त्याच्या प्रत्येकाला अडचणी होत्या, म्हणजे गणेशोत्सवालाही होतं, मोहरमलाही होतं, म्हणजे सर्वांना होता, सर्व मिरवणुकींना होता. त्या भूमिगत त्या ठिकाणी करावं. आता 20 कोटी रुपये यांना दर वर्षाला खर्चायची ताकद आहे. ठीक आहे, आता वेळ असेल नसेल, परंतु प्रामुख्याने दोन्ही मिरवणूक मार्ग जे आहेत त्या मिरवणुकी मार्गामध्ये सर्व सणांचे सर्व मानवांच्या मिरवणुका त्याच मार्गाने जातात. त्या मिरवणुकीमध्ये भूमिगत तारांचा प्रयत्न करावा ही आमची या समितीच्या वतीने त्यांना, म्हणजे आता मुदतीचं तुम्ही विचारताय, समिती ठरवेल कुठपर्यंत मुदत त्यांना केव्हा द्यायची, कशी द्यायची, त्याला त्याबद्दल तुम्हाला आवाहन सांगितलेलंच आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.